नमस्कार, मी वृषालीज मेनू या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची ते. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर बर्फी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 1.5 वाटी खोवलेला नारळ. नारळ खोवण्यासाठी पूर्वी विळीला ज्या आऱ्या असायच्या विळीच्या टोकाला त्या आजकाल पाहायला मिळत नाहीत. म्हणून खोवलेला नारळ कसा करायचा, कसा मिळवायचा, तर मी यासाठी नारळाच्या मागची जी पाठ असते काळी, तर ती मी पिलरच्या साहाय्याने काढून घेतली. नंतर त्या खोबऱ्याच्या चकत्या करून मिक्सरमधून काढून घेतल्या. तर अशा पद्धतीने हे सुद्धा खोवलेल्या नारळासारखंच आपल्याला मिळतं. दुसरा जिन्नस आहे साय अर्धी वाटी, नंतर साखर 1 वाटी, चिमूटभर मीठ आणि जायफळ आणि वेलचीची पूड. तर हे सगळं साहित्य मी वाटीच्या मापाने घेतलेलं आहे. आता वाटी ही कोणत्या आकाराची घ्यावी, लहान की मोठी, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवायचं. तुमच्या घरात तुम्हाला सोयीस्कर अशी वाटी तुम्ही निवडायची, ती मापाची वाटी बदलायची नाही. मी यासाठी घेतलेलं आहे हे फुलपात्र वाटी. तर या फुलपात्राच्या साहाय्यानेच मी हे सगळं मोजलेलं आहे. हेच 1.5 वाटी मी खोवलेला नारळ घेतलेला आहे. याच्याच साहाय्याने अर्धी वाटी साय मोजून घेतली आणि 1 वाटी साखर आणि मीठ आणि जायफळ हे चमच्याच्या साहाय्याने किंवा चिमटीच्या साहाय्याने आपण मोजून घेऊ शकतो. चला तर पाहूया कशी बनवायची ओल्या नारळाची म्हणजेच कोकोनट बर्फी. तर सर्वात आधी आपण जो खोवलेला नारळ घेतलेला आहे त्यात साखर आणि साय एकत्र करून आपल्याला 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर हे व्यवस्थित एका बाउलमध्ये आपण मिक्स करून घेऊया. हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे साहित्य सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता हे आपण 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत झाकण ठेवून आणि त्यानंतर आपण बर्फी तयार करायला घेणार आहोत. चला तर 15 मिनिटं वाट पाहूया. तर 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण पाहणार आहोत आपलं मिश्रण. तर 15 मिनिटानंतर आपल्या साखरेला पहा थोडंसं पाणी सुटलेलं आहे, म्हणजे साखरेचं पाणी होते. आता हे मिश्रण आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत. तर कढई व्यवस्थित आपल्याला तापलेली आहे. आपण यामध्ये मिश्रण टाकूया. मिश्रण आपल्याला कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे, नाहीतर मिश्रण खाली लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतत त्याला हलवत राहायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. तर साधारण एक अर्ध्या मिनिटानंतर आपली मिश्रणातली जी साखर आहे ती विरघळून जाईल आणि असं सैल मिश्रण तयार होईल. अजून एक 5 मिनिटं आपल्याला वाट पाहावी लागेल. तर जोपर्यंत हे तयार होत आहे तोपर्यंत आपण ज्या थाळीमध्ये आपण वड्या थापून घेणार आहोत त्याला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे ग्रीसिंग करून घेऊया. तर जोपर्यंत आपलं मिश्रण शिजतंय तोपर्यंत आपण थाळीला थोडंसं तेल लावून ग्रीसिंग करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण हे ग्रीस करून झालेलं आहे. तर मध्ये मध्ये आपल्याला हे मिश्रण ढवळतच राहायचं आहे. चला तर या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे. जेव्हा आपण गोड पदार्थ करतो त्यावेळेला त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तर त्याची चव वाढते. आता गॅस बंद करायचा आहे. याचा गोळा होऊ लागलेला आहे. गॅस बंद करून आपण यामध्ये वेलची आणि जायफळ पूड टाकणार आहोत. हे गॅस बंद करूनच टाकायचं, त्यामुळं त्याचा वास तसाच राहतो.
आपलं हे मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण ज्या डिशला किंवा थाळीला आपण लावून घेतलेलं आहे तेल, त्यामध्ये हे मिश्रण काढणार आहोत. तर आता हे मिश्रण आपण डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. याला आपण एक व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे गरम आहे तोपर्यंतच याला व्यवस्थित पसरवून घ्यायचे, म्हणजे थापून घ्यायचे. तर हे मिश्रण जेव्हा गरम असतं त्याच वेळेला आपल्याला असं हे हाताने व्यवस्थित थापून घ्यायचे, आकार द्यायचा आहे त्याला व्यवस्थित. तर आता मी सुरीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि या सुरीच्या साहाय्याने आपण याला काप देणार आहोत. तर अशा पद्धतीने मी या सुरीने याला काप देऊन घेतलेले आहेत आणि आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण याला काढणार आहोत. वड्या काढायला सोप्या होतील आणि त्याचा आकार बदलणार नाही. तर असं हे आपण एक अर्धा तासापर्यंत आपण याला ठेवून देणार आहोत. तर एक अर्ध्या तासानंतर आपलं हे मिश्रण आणि वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. आपण आता या सर्विंग डिशमध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता की एकदम म्हणजे सेट झालेले आहेत पूर्ण आणि खायलाही अप्रतिम लागतात. तर आपण या काढून घेऊया. तर अशा पद्धतीने मी या वड्या काढून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता खूप दिसायलाही छान दिसतात, अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात, चवीलाही छान लागतात आणि वेलची आणि जायफळची पूड टाकल्यामुळे सुगंधही छान येत आहे. चवीला तर अप्रतिमच लागतात. तुम्ही नक्की करून पहा. आपली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.